बघूया 100% बातम्या। अजित पवार यांच्या बंडामुळे गेल्या वर्षभरापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली। भुजबळांसह अनेक बड्या नेत्यांनी शरद पवारांची साथ सोडत अजित पवार यांच्या सोबत जाणं पसंत केलं। मात्र गेल्या वर्षभरातल्या टीका टिप्पणीनंतर राज्याच्या राजकारणात काही चिजतंय का अशी शंका यावी अशी एक घटना सोमवारी समोर आली। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ सोमवारी सकाळी अचानकपणे सिल्वर ओकवर शरद पवारांच्या भेटीसाठी पोहोचले। शरद पवार यांच्या भेटीसाठी छगन भुजबळ यांना तब्बल 1.5 तास वाट पाहावी लागली। मात्र छगन भुजबळ पवारांची भेट घेतल्याशिवाय माघारी जायचं नाही या पवित्र्यात होते। अखेर 1.5 तासाभरानंतर शरद पवार यांनी भुजबळ यांना आत बोलावलं। जवळपास 1.5 तास दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली। मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून छगन भुजबळ यांनी बारामतीतल्या सभेत रविवारी शरद पवार यांच्यावर टीका केली होती की सगळे येणार होते, पण 5 वाजता बारामतीवरून कुणाचा तरी फोन गेला आणि विरोधी पक्षाचे सगळे येणारे नेते यांनी बहिष्कार टाकला। या भाषणाला 24 तास उलटण्याच्या आत छगन भुजबळ शरद पवारांच्या भेटीला गेले। त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या। अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ सोमवारी सिल्वर ओकवर पोहोचले। यावेळी 1.5 तास वाट पाहिल्यानंतर शरद पवार यांनी भुजबळांना भेट दिली। या भेटीबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाल्यानं भुजबळांनी याबद्दलचं स्पष्टीकरण दिलंय। आरक्षणाच्या विषयावर शरद पवारांशी चर्चा केल्याचं भुजबळांनी म्हटलं। राज्यामध्ये जे आहे काही जिल्ह्यांमध्ये फार स्फोटक अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। मराठा विद्यापीठ नामांतरानंतर आंदोलनाची आठवण करून देत पवारांनी पुढाकार घ्यावा असं आवाहन भुजबळांनी केलं। राज्याचे एक ज्येष्ठ नेते म्हणून तुमची जबाबदारी आहे आता की ही शांतता राज्यामध्ये निर्माण झाली पाहिजे। यावेळी भुजबळांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाही टोला लगावला। मुख्यमंत्री झालो म्हणजे आम्हाला सगळ्याचा अभ्यास आहे असं समजायचं कारण नाही। हा प्रश्न सोडवायला तयार असल्याची ग्वाही पवारांनी भुजबळांना दिली। तर मी स्वतः मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी बोलतो, मी चर्चा करायला तयार आहे। पवारांसोबतच्या भेटीत राजकारण नसल्याचं भुजबळांनी स्पष्ट केलं। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ अचानक शरद पवार यांच्या भेटीसाठी सिल्वर ओकवर पोहोचले। रविवारी छगन भुजबळ यांनी शरद पवार यांच्यावर मोठा आरोप केला। सोमवारी अचानक भुजबळ पवारांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी गेल्यानं राज्याच्या राजकारणात उलटसुलट चर्चांना उधाण आलं। या भेटीनंतर भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेत या भेटीत नेमकं काय घडलं याबद्दल सविस्तर माहिती दिली। भेटीसाठी पवारांची काही अपॉइंटमेंट वगैरे घेतली नव्हती, त्यांची तब्येत बरी नव्हती, त्यामुळे मी थोडं थांबलो। उठल्यानंतर त्यांनी मला बोलवलं, ते बिछाण्यावरच होते। मराठा ओबीसी मुद्द्यावरून राज्यात स्फोटक स्थिती असल्याचं पवारांना सांगितलं। शिंदेंनी जरांगेंना काय आश्वासन दिलं याची माहिती नाही असं पवार म्हणाले। तुमची काय चर्चा झाली हे माहीत नसल्यानं बैठकीला आलो नाही असंही पवार म्हणाले। जरांगेंशी काय चर्चा झाली हे पवारांनी शिंदेंना विचारलं पाहिजे असंही भुजबळ म्हणाले। मी 2 दिवसात शिंदेंशी बोलणार असल्याचं पवारांनी सांगितलं। प्रश्न कसा सोडवायचा यावर चर्चेसाठी तयार असल्याचं पवार म्हणाले। स्वतः मुख्यमंत्र्यांशी फोन करून बोलेन, 2-4 लोकांशी बोलेन असं पवार म्हणाले। राज्यातलं वातावरण शांत व्हावं, गरिबांची घरं पेटू नयेत हा माझा उद्देश असल्याचंही भुजबळांनी या भेटीत पवारांना सांगितलं। मंत्री छगन भुजबळ यांनी सोमवारी शरद पवार यांची सिल्वर ओक या निवासस्थानी भेट घेतली। जवळपास 1.5 तास या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली। ही भेट राजकीय नसल्याचा दावा भुजबळांनी केला। मात्र लोकसभा निवडणुकांपासून भुजबळ महायुतीत नाराज असल्याची चर्चा आहे। नाशिकमधून लोकसभेची उमेदवारी डावलल्याची सल भुजबळांच्या मनात असल्याचं बोललं जात आहे। त्यानंतर राज्यसभेच्या रिक्त जागेसाठी संधी न मिळाल्यानं भुजबळांच्या नाराजीनं टोक गाठल्याची माहिती मिळते। त्यातच भुजबळांनी अपॉइंटमेंट न घेता शरद पवारांची भेट घेतली। हा धागा पकडत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भुजबळांच्या नाराजीचा मुद्दा उपस्थित करत महायुतीला घेरलं। सहकारी राहिलेले आहेत, भुजबळांची हेळसांड होते महायुतीमध्ये, शक्यता नाकारता येत नाही ना। तुमच्याच प्रश्नांमध्येच माझी उत्तर आहे। भुजबळ नाराज असत कारण काय? कारण बारामतीच्या सभेमध्ये उत्स्फूर्तपणे त्या ठिकाणी ते होते। पवारांच्या भेटीमागे राजकारण नसल्याचं भुजबळांनी स्पष्ट केलं असलं तरी गेल्या काही दिवसातील त्यांच्या नाराजीनं पुन्हा एकदा राजकीय भूकंपाच्या चर्चा सुरू झाल्यात। शरद पवार आणि छगन भुजबळ यांच्या भेटीमुळे राज्याच्या राजकारणात उलटसुलट चर्चांना उधाण आलं।
राज्याच्या राजकारणात पडद्यामागे काही शिजतंय का अशी चर्चा सुद्धा सुरू झाली। त्यातच भुजबळ सध्या महायुतीत नाराज असल्याची चर्चाही जोर धरली। मात्र महायुतीच्या नेत्यांनी शरद पवार आणि भुजबळ यांच्या भेटीवर सावध प्रतिक्रिया दिली आहे। ही भेट राजकीय समजू नये असं वक्तव्य महायुतीचे नेते करतायत। तसंच पवार ज्येष्ठ नेते असल्यानं त्यांचं मार्गदर्शन वेळोवेळी घेत असतो असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी म्हटलंय। तर भुजबळांच्या भूमिकेचं शिंदेच्या शिवसेनेनं स्वागत केलंय। काही मला वाटतं या भेटीमध्ये असं काही राजकीय समजू नये, कुठल्याही प्रकारचा निर्णय भुजबळ साहेब आता घेणार नाही, तो महायुतीला डॅमेज करेल। हे महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून अत्यंत पॉझिटिव्ह सिग्नल आहे। सरकारची सुद्धा हीच भूमिका आहे की कोणत्याही समाजामध्ये भांडण लागता कामा नये। पवार भुजबळ भेटीवर महायुतीचे नेते सावध प्रतिक्रिया देत असले तरी राजकारणात काहीही होऊ शकतं हे नाकारता येत नाही। राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी शरद पवारांची भेट घेतली। शरद पवारांचं निवासस्थान असलेल्या सिल्वर वोकवर ही भेट झाली आणि या भेटीनंतर राजकारणात उलटसुलट चर्चांना उधाण आलं। या भेटीनंतर छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेत या भेटीमागचं गुपित उलगडलं। आरक्षणाच्या मुद्द्यावर भेट असून राजकारण नसल्याचं भुजबळांनी स्पष्ट केलं। या भेटीविषयी राष्ट्रवादीच्या एका नेत्याला कल्पना असल्याचं भुजबळांनी म्हटलंय। मी फक्त घरून निघताना प्रफुल्ल पटेल यांच्याबरोबर चर्चा केली होती, पवार साहेबांना भेटायला जातो आहे, ते म्हणाले ठीक आहे की जा। मात्र अजित पवार या भेटीबाबत अनभिज्ञ असल्याचं भुजबळांच्या पत्रकार परिषदेतून समोर आलं। पक्षातील सहकाऱ्यांसोबत आपली काही चर्चा झाली का? नाही। आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी कुणालाही भेटण्याची तयारी असल्याचं भुजबळ म्हणाले। उद्या मला जर असं वाटलं की राहुल गांधींना सुद्धा भेटलं पाहिजे किंवा प्रधानमंत्र्यांना भेटलं पाहिजे तर मी त्यांना सुद्धा भेटेल। या भेटीबाबत अजित पवार अनभिज्ञ असल्यानं अनेकांच्या भुवया उंचवल्या। राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री छगन भुजबळ यांनी सोमवारी शरद पवार यांची भेट घेतली। या दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल 1.5 तास चर्चा झाली। या भेटीत आरक्षणावर चर्चा झाल्याची माहिती भुजबळांनी दिली। मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून राज्यात स्फोटक स्थिती निर्माण झाली असून पवारांनी हा वाद शमवण्यासाठी पुढाकार घ्यावा असं आवाहन भुजबळांनी केलं। त्यावरून मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी भुजबळांवर निशाणा साधला। बहुतेक याचा हे डाव दिसतो, शांतता शब्द वापरायचा आणि दंगल लावून द्यायचे राज्य 100% छगन भुजबळचा हे डाव आहे आणि सरकारचा सुद्धा याला इकडे तिकडे पाठवायचा हात दिसतो। तर दुसरीकडे ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी शरद पवार यांना सवाल केलाय। मंडल आयोग इम्प्लिमेंटच्या बाबतीमध्ये, विजय एनटीचं बायफर्गेशन करण्याच्या बाबतीमध्ये शरदचंद्रजी पवार यांचा खूप मोठा वाटा होता। पण आज रोजी अशी परिस्थिती असताना शरदचंद्रजी पवार का बोलत नाहीत? जरांगे हाकेंच्या आंदोलनामुळे आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकार कोंडीत सापडलंय। त्यामुळे आरक्षणाच्या मुद्द्यावर अंतर राखून असलेल्या शरद पवार यांना घेरण्याची खेळी तर सुरू नाही ना, अशी चर्चा सुरू झाली आहे। गेल्या काही दिवसांपासून विशाळगडावरील अनधिकृत बांधकामाचा मुद्दा तापलाय। या संदर्भात शिवभक्त आणि सामाजिक संघटनांकडून प्रशासनाला इशारा सुद्धा देण्यात आला। अखेर रविवारी या संदर्भात आंदोलनाचा उद्रेक पाहायला मिळाला। विशाळगड अतिक्रमण मुक्तीसाठी पुण्याच्या रवींद्र पडवळ यांच्या नेतृत्वात आणि संभाजीराजे छत्रपतींच्या नेतृत्वात विशाळगड आणि विशाळगडाच्या पायथ्याशी 2 वेगवेगळी आंदोलनं झाली। या आंदोलनाला हिंसक वळण लागलं। यावेळी विशाळगड परिसरातील वाहनांची तोडफोड तसंच घरांची तोडफोड करण्यात आली। या प्रकरणी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला। पोलिसांकडून पुण्याच्या रवींद्र पडवळ, कोल्हापूरचे बंडा साळोखे यांच्यासह 500 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला। अनेक शिवभक्तांच्यावर गुन्हा नोंद केलेला आहे, त्यांनाच जबाबदार धरण्यापेक्षा तुम्ही मलाच जबाबदार धरा आणि माझ्यावरच गुन्हा नोंद करा असं मी त्यांना सांगितलं। दुसरीकडे कोल्हापूरचे खासदार शाहू महाराज छत्रपती विशाळगडाची पाहणी करणार आहेत। परिसरातील नुकसानग्रस्तांना सरकारनं मदत द्यावी अशी मागणी शाहू महाराज छत्रपतींनी केली आहे। किल्ले विशाळगडावर झालेल्या आंदोलनाला रविवारी हिंसक वळण लागलं। यावेळी वाहनांची तोडफोड करण्यात आली। या प्रकरणी पोलिसांनी 500हून अधिक जणांवर गुन्हे दाखल केले। माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। रविवारी झालेल्या हिंसक आंदोलनानंतर संभाजीराजे यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर निशाणा साधलाय। नेता पालकमंत्री मला पुरोगामित्व शिकवतो आणि तुम्ही पुरोगामित्व म्हणता। शाहू महाराजांचं पुरोगामित्व मला शिकू नये, मी त्यांच्या घराण्यात माझा जन्म झालाय। विशाळगडावरील अतिक्रमण आणि आंदोलकांवरच्या गुन्ह्यांसंदर्भात संभाजीराजे छत्रपतींनी शाहूवाडी पोलीस ठाण्यात धडक दिली। आक्रोशामुळे असेल तुम्ही निर्णय घेतला, मग निर्णय तुम्ही घेऊ शकता की अतिक्रमण आम्ही काढू शकतो,
मग अतिक्रमण तुम्ही या 1.5 वर्षात का काढलं नाही, हा माझा प्रश्न आहे. संभाजीराजे छत्रपतींनी यावेळी गंभीर आरोपही केलाय. आणि तुम्ही पुरोगामित्व म्हणता, शाहू महाराजांचं पुरोगामित्व मला शिकू नये, मी त्यांच्या घराण्यात माझा जन्म झाला. भीमा कोरेगावचा ज्यावेळी संकट निर्माण झालं होतं, मी बोलणार आहे पार्लमेंटमध्ये, मी पार्लमेंटमध्ये संसदमध्ये बोललो. संभाजीराजेंच्या आक्रमक भूमिकेनंतर विशाळगडावरचं अतिक्रमण काढायला सुरुवात झाली आहे. प्रशासनाचे सर्व अधिकारी विशाळगडावर पोहोचले. 15 दिवसांपूर्वी लोणावळ्यातल्या भुशी डॅम परिसरात पाण्याच्या प्रचंड प्रवाहात 5 जण वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली. त्यानंतर पावसाळी पर्यटन करताना पुरेशी खबरदारी घ्यावी, स्थानिकांना विश्वासात घेऊन पर्यटन स्थळी जावं असं आवाहन करण्यात आलं. मात्र याकडे पर्यटकांकडून अनेकदा कानाडोळा केला जात असल्याचं पाहायला मिळत आहे. नाशिकच्या अंजनेरी भागात रविवारी तुफान पाऊस कोसळला होता. पावसाचा जोर वाढल्यानं अंजनेरीतील वाटांवर मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह आला. अशातच 10 पर्यटक अंजनेरीमध्ये अडकले. डोंगरावरून कोसळणाऱ्या पाण्याच्या प्रचंड प्रवाहानं या पर्यटकांना खाली येणं शक्य नव्हतं. अखेर वनविभागाला याची माहिती मिळाली. त्यानंतर वनविभागानं पर्यटकांच्या सुटकेसाठी प्रयत्न केले. 6 तासांच्या अथक प्रयत्नानंतर पर्यटकांची सुटका करण्यात आली. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी मानवी साखळी करत सगळ्या पर्यटकांना सुखरूप अंजनेरीतून खाली आणत सुटका केली. दुसरीकडे नाशिकमधल्या पर्यटन स्थळांवर हुल्लडबाजांचा हैदोस पाहायला मिळाला. नाशिकच्या भावली आणि पहिने या परिसरातल्या धबधब्यांवर पर्यटक जीव धोक्यात घालत असल्याचं समोर आलं. उंच टेकड्यांवर धबधब्यांवर जात जीव धोक्यात घालणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी करण्यात येते. कोकणात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि दरड कोसळण्याच्या घटनांमुळे कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प झाली होती. 24 तासानंतर ही दरड रेल्वे मार्गावरून हटवण्यात यश आलंय. लवकरच कोकण रेल्वेची सेवा पूर्वपदावर आली. मात्र गेल्या 24 तासात कोकण रेल्वेच्या प्रवाशांच्या हालाला पारावार उरला नव्हता. रविवारी संध्याकाळी खेडच्या कशेडी बोगद्याजवळच्या रेल्वे मार्गावर दरड कोसळली. मोठ्या प्रमाणात दरड आणि माती खाली आल्यानं ही दरड हटवायला मोठा कालावधी लागला. कमीत कमी 20 ते 22 वर्षानंतर आता आपल्याला पुन्हा ह्या कोकण रेल्वे सुस्थितीत झालेल्या असून हे आता थोड्याच वेळात आपल्या ह्या मार्गावरून कोकण रेल्वे धावताना सगळ्यांना दिसेल. कोकण रेल्वे मार्गावरच्या धावणाऱ्या गाड्यांमधील प्रवाशांना विविध स्टेशनवर थांबावं लागलं. त्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल झाले. ना जेवणाची सोय ना चहा पाण्याची सोय आहे. लोकांना आज कामावर जाणारे लोक आहेत, आज त्यांचा खाडा झालेला आहे. काही लोक आजारी आहेत, डायबिटीजचे आजारी आहेत, त्यांना औषधांची कमतरता आहे, जेवणाची सोय नाही. प्रशासन करतं काय? ची अवस्था तरी लय बेकार आहे. ट्रेनमध्ये क्लीन नाही, काय नाही, टॉयलेट बाथरूम क्लीन नाही. दरवर्षी पावसाळ्यात कोकण रेल्वे मार्गावर अशी स्थिती उद्भवते. त्यातून मार्ग काढण्याचं आव्हान प्रशासनासमोर आहे. दरवर्षी पावसाळ्यात कोकण रेल्वे मार्गावरचे प्रवासी भरडले जातात आणि त्यांच्या हालाला पारावार उरत नाही. कोकणात रविवारी कोसळलेल्या मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका कोकण रेल्वेला बसला. काही ठिकाणी ट्रॅकवर पाणी आल्यानंतर 2 ते 3 ठिकाणी दरड कोसळल्यानं रेल्वेची वाहतूक ठप्प झाली होती. कोकण रेल्वे मार्गावरील काही गाड्या दुसऱ्या मार्गे वळवण्यात आल्या, तर काही रेल्वे गाड्यांवरचे प्रवासी विविध रेल्वे स्टेशनवर अडकून पडले होते. पावसामुळे दरड कोसळल्यानं कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या रेल्वे गाड्यातील प्रवासी विविध रेल्वे स्टेशनवर अडकून पडले होते. या प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. कोकणातील विविध रेल्वे स्थानकात अडकून पडलेल्या रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी एसटी धावून आली आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, खेड, चिपळूणमधील रेल्वे प्रवाशांच्यासाठी एसटी बसेस सोडण्यात आल्या. या प्रवाशांना एसटीतून मुंबईकडे आणण्यात आलं. आम्हाला बसची सुविधा झाली आहे. काल रात्रीपासून एवढी काही बसेसची पण सुविधा नव्हती. आम्ही सकाळी 5 वाजल्यापासून इथे उभे आहोत. पहाटे 5 वाजल्या. काय हाल झाले? खूप हालत खराब झाली. अजून जेवण नाही, अंघोळ नाही. त्यांनी सांगितलं की आम्ही बसचं तिकीट देत आहोत, पण पॅसेंजरला पुढे घेऊन जाऊ. त्याप्रमाणे पनवेल येथे आपण पॅसेंजरला बसवून पाठवत आहोत. कोकण रेल्वे ठप्प झालेली असताना एसटी सेवा मदतीला धावून आल्यानं विविध रेल्वे स्टेशनमधून अडकून पडलेल्या कोकण रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा मिळालाय. कोकणात पावसासोबत दरडी कोसळण्याच्या घटना नित्याच्या झालेल्या आहेत. यावेळी पावसामुळे अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या. अशा दापोलीतल्या साकळोलीतल्या एका थरारक व्हिडिओ समोर आलाय. रत्नागिरीच्या दापोली तालुक्यातल्या साकळोली गावातला हा डोंगर सतत पडत असलेल्या मुसळधार पावसानं डोंगरावरची माती खाली यायला सुरुवात झाली. काही वेळात या डोंगराचा मोठा भाग खचून खाली आला. अवघ्या 12 ते 15 सेकंदात डोंगराचा हा भाग खचला आणि डोंगराची ही माती खाली आली.
डोंगर खचण्याचा हा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला। सुदैवानं या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। कोकणात रविवारी धुमशान घातलेल्या पावसाचा जोर आता काही प्रमाणात ओसरलाय। कोकणातील नद्यांच्या पाणी पातळीत काही प्रमाणात घट सुद्धा झाली आहे। मात्र अजूनही ऑरेंज अलर्ट कायम असल्यानं धोका अजूनही टळलेला नाही। रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूणला रविवारी मुसळधार पावसानं चांगलंच झोडपून काढलं। त्यामुळे चिपळूणच्या वशिष्ठी नदीला पूर आला आणि पुराचं पाणी चिपळूणच्या बाजारपेठेत शिरलं। चिपळूणचा नवा बाजार पूल देखील पाण्याखाली जातो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली। मात्र रात्री पावसाचा जोर कमी झाल्यानं नद्यांची पाणी पातळी आता ओसरतीये। मात्र ग्रामीण भागात अनेक ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती पाहायला मिळते। कोकणात काही दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसानं अनेक ठिकाणी भात शेती पाण्याखाली गेली आहे। काही शेतकऱ्यांची रोपं वाहून गेल्यानं मोठं नुकसान झालंय। भात शेतीमध्ये अशा प्रकारे पाणी जातंय, त्यामुळे कुठेतरी या भात शेतीला मोठ्या प्रमाणात फटका बसण्याची शक्यता आहे आणि कोकणातला शेतकरी संकटात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे। कोकणात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा अंदाज आहे, त्यामुळे पूर ओसरला तरी धोका कायम असल्याचं दिसून येत आहे। जगबुडी नदी आणि नारंगी नदीला पूर आल्यानं खेड बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात पाणी शिरलं। आता पावसाचा जोर ओसरला असला तरी खेडमधील बाजारपेठेत चिखलाचं साम्राज्य पसरलंय। हा चिखल साफ करण्याचं काम व्यापारी आणि प्रशासनाकडून सुरू झालंय। खेडच्या जगबुडी आणि नारंगी नदीला रविवारी पूर आल्यानं तब्बल 15 तास खेडची बाजारपेठ पुराच्या पाण्याखाली होती। आता पूर ओसरला तरी व्यापाऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय। पुराचं पाणी ओसरलं असलं तरी गाळ तसाच दुकानांमध्ये पाहायला मिळाला। पुराच्या पाण्यामुळे दुकानातील खराब झालेला माल आणि दुकानात साचलेला गाळ साफ करण्यासाठी लगबग सुरू होती। खेड नगरपालिकेनं अग्निशामक दलाच्या मदतीनं दुकानातला गाळ प्रेशरनं साफ करायला सुरुवात केली। चिपळूणच्या बाजारपेठेतही साचलेला गाळ काढण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे। भरपूर अडचणीचा सामना करावा लागतो। एखाद्या आम्ही गाडी सुद्धा आतमध्ये आणली ना, त्या गाडीत सुद्धा पाणी भरतो, तर दुकानचा माल उचलायचा की गाडी वाचवायची, असं हे सगळे विषय आहे। आमच्या दुकानामध्ये पाणी आल्यानंतर माल उचलता भरपूर प्रमाणात थोडंसं खालचं भिजत गेलं। दरवर्षी पावसाळा येतो असा खेडच्या व्यापाऱ्यांचा अतोनात नुकसान करून जातो। या पार्श्वभूमीवर यापुढे तरी जगबुडी नदीतला गाळ काढून खेड शहर पूरमुक्त करावं अशी मागणी व्यापारी करतायत। विधान परिषद निवडणुकीचा निकाल लागण्याच्या आधीच महाविकास आघाडीचा निकाल लागणार होता। निकालात पक्षाच्या उमेदवाराचा जर पराभव झाला असता तर महाविकास आघाडी सोडण्याची धमकी उद्धव ठाकरेंनी दिली होती अशी माहिती वरिष्ठ सूत्रांकडून मिळते। परिणामी महाविकास आघाडीत तीव्र संघर्ष निर्माण झाला होता। मिलिंद नार्वेकरांनी 22 पहिल्या पसंतीच्या मतांनी विजय मिळवला। त्यात काँग्रेसची 7, ठाकरे गटाची 15 आणि 1 अपक्ष आमदाराची मतं होती। मात्र त्यासाठी ठाकरे गटाला काँग्रेससोबत चांगलीच घासाघीस करावी लागली। 11 जुलैच्या रात्री काँग्रेसमध्येही वादळ निर्माण झालं। मिलिंद नार्वेकरांना पाठिंबा द्यायचा की जयंत पाटील यांना पाठिंबा द्यायचा यावर काँग्रेसचे नेते 2 गटात विभागले गेले। पृथ्वीराज चव्हाण, सतेज पाटील, नसीम खान आणि नाना पटोलेंनी शिवसेनेला आवश्यक 7 मतांचा कोटा द्यायला पाठिंबा दिला, तर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि बाळासाहेब थोरात शेकापचे जयंत पाटील यांना पाठिंबा देण्याच्या बाजूने होते। मिलिंद नार्वेकर यांच्या विरोधात निकाल गेल्यास महाविकास आघाडी सोडण्याची धमकी उद्धव ठाकरेंनी दिल्यानं शरद पवार मैदानात उतरले। उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधण्यासाठी शरद पवारांनी अनेक फोन केले, मात्र उद्धव ठाकरेंनी त्यांच्या फोनला प्रतिसाद दिला नव्हता अशी माहिती समोर येते। या निवडणुकीत मिलिंद नार्वेकर विजयी झाल्यानं उद्धव ठाकरेंनी नाराजीची तलवार मान केली। छत्रपती संभाजीनगरमध्ये गॅस कटरनं एटीएम फोडण्याचा प्रयत्न हा केला गेला, मात्र गॅस कटरमुळे आग लागल्यानं चोरट्यांचा चोरीचा डाव फसला। मात्र या एटीएम मधील 10 ते 15 लाख रुपये जळून खाक झाले। छत्रपती संभाजीनगरच्या माळीवाडा इथल्या SBIच्या एटीएम सेंटरमध्ये पहाटे 4:30च्या सुमारास 2 चोरटे शिरले। तोंडावर मास्क असलेल्या चोरट्यांनी एटीएम मधला CCTV फोडण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर 2 चोरट्यांनी गॅस कटरनं एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला, मात्र गॅस कटरनं एटीएम फोडत असताना अचानक एटीएमला आग लागली। या आगीत एटीएम मधील 10 ते 15 लाख रुपये जळून खाक झाले। या दरम्यान एटीएम सेंटरच्या बाजूला असलेल्या व्यक्तीला जाग आल्यानं चोरटे गॅस कटर एटीएम मध्ये सोडून फरार झाले। अग्निशमन दलानं ही आग विझवली असली तरी एटीएम मधला लाखो रुपयांची रोकड जळून खाक झाली आहे। आषाढी वारीच्या निमित्तानं लाखो वारकरी आतापासून पंढरपूरकडे मार्गस्थ झालेत।
पांडुरंगाचं दर्शन घेऊन ते वारकरी एसटीच्या माध्यमातून परतत असतात. मात्र वारकऱ्यांच्या परतीच्या मार्गात काही प्रमाणात अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. ऐन आषाढी एकादशीच्या दिवशी म्हणजे 17 जुलैला एसटी कर्मचाऱ्यांनी संपाची हाक दिली आहे. आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत, सतीश मिटकरींच्या सेवाशक्ती संघर्ष संघटनेनं हा संप पुकारलाय. एसटी कर्मचाऱ्यांच्या अजूनही पूर्ण न झालेल्या 16 मागण्यांसाठी या संपाची हाक देण्यात आली आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा हा संप झाल्यास वारकऱ्यांपुढे मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. आषाढीच्या दिवशी पंढरपुरात राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी जमतात. त्यांना परतीचं साधन म्हणजे एसटी आणि एसटी कर्मचारी संपावर गेले तर या वारकऱ्यांचा घरी परतण्याचा मार्ग कठीण होणार आहे. त्यामुळे सरकार आणि प्रशासनाच्या समोर या संपावर तोडगा काढण्याचा मोठा प्रश्न आहे. सरकारनं एसटीचा हा संप होऊ नये यासाठी तातडीनं पावलं उचलावीत अशी मागणी केली जाते. वारकऱ्यांना आता विठ्ठल भेटीची आस लागली आहे. आषाढी एकादशी 2 दिवसानंतर आली आहे. लाखो वारकरी पंढरपूरमध्ये दाखल होत आहेत. विठ्ठल नामाचा गजर आतापासून सुरू झालाय. तर या होत्या दिवसभरातल्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्या, 100% बातम्या. बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.